मुकुंदनगर परिसरातील महापालिकेच्या खासगी कर्मचारी धीरजसिंग परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचा धागा लागलाय। हत्येनंतर मुख्य आरोपी मुस्तकीन सय्यद याने आपला मोबाईल मुकुंदनगर दर्गा जाहिरा परिसरातील एका विहिरीत फेकून दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे शनिवारी 22 ऑगस्ट रोजी भिंगार कॅम्प पोलिसांनी विहिरीतील पाणी मोटारच्या सहाय्याने बाहेर काढले। त्यानंतर प्रशिक्षित स्कुबा डायव्हरच्या मदतीने खोल पाण्यात शोध मोहीम राबविण्यात आली। अथक प्रयत्नानंतर आरोपीने विहिरीत फेकलेला मोबाईल पोलिसांच्या हाती लागला। हा मोबाईल हत्या प्रकरणाच्या तपासातील महत्त्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता आहे। हत्येपूर्वी किंवा हत्येनंतर आरोपीने कुणाशी संपर्क साधला होता, कुणाला फोन अथवा संदेश केले होते, तसेच या हत्येच्या कटात आणखीन कुणाचा सहभाग आहे का याचा तपास मोबाईलमधील डिजिटल डेटाच्या आधारे केला जाणार आहे। मोबाईलमधून मिळणाऱ्या माहितीमुळे धीरजसिंग परदेशी हत्या प्रकरणातील अनेक महत्त्वाचे धागेदोरे उलगडण्याची शक्यता असून तपासाला निर्णायक दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।